राम राम मंडळी, कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. कोट कसा आहे? काळा. शनिदेवांचा काळा रंग आहे आवडता. ती त्याचं मी स्टोरी सांगतो, 2 मिनटात तुम्हाला सांगतो विषय काय झाला आहे. लय मोठा 11 लाख सबस्क्रायबर असलेला चॅनल आहे मोठा. आता ती तुमच्यामुळे झाले बरं का. त्यांनी आहे ना, तुम्ही लय स्टोरी सांगता लय जनतेचा सपोर्ट हेन या आमच्या चॅनलला मुलाखत घ्यायला, म्हणजे स्टुडिओमध्ये डायरेक्ट बरं का. आम्हाला लय भारी वाटलं. म्हणलं जाऊन दे बा, जाऊ आपण नाही का. आता ते जुनं कोट होतं, म्हणलं थोडं नवीन पाहिजे म्हणून 800 रुपयाचा कोट घेतला. गेल्यानंतर तिथलं लय वातावरण लय वेगळं असतं. ते सिटीतलं ना आपल्या इथं लय मेळ खात नाही. 2 पुरी आणि त्या म्हणजे तुम्हाला सांगतो अशा रणरागिणीचा अवतार. एक 47 कशी चलती. माझ्या आधी बच्चूकडूनची मुलाखत झाली त्यांनी घेतली होती. मी त्यांना म्हणलं तुम्ही जरा साईडला चला बुवा, तुम्ही मला प्रश्न काय विचारणार ते सांगा बुवा आधी. काय होतं असं रानावनातलं दारी धरणार हे असलं जमतं आपल्याला, पण ते डायरेक्ट स्टुडिओ ते कॅमेरे आहे पाहिजे. ते कॅमेऱ्यामधून दुनियादारी थोडं गरबडल्यासारखं होतं खरं सांगतो मला. आणि मला असं वाटलं की आयला बाबा एवढ्या अनैतिक समाजासारख्या नाजूक विषयाला हात घालायचा आहे ह्यांच्यासमोर. कसं आता आपण कुठं गावावर शिवायला निघालो, लघवी करायची म्हणलं तर इकडे इकडे बघतो बा कोण आहे का, आणि मग लघवी करतो मग पुढं जातो. तुम्हाला आतलं सांगू, इथं कसं कंडिशन आहे ते डायरेक्ट म्हणायच्या. मुलीचं लग्न झाल्यानंतर नवरा असताना जर बॉयफ्रेंडनी जर प्रपोज केलं तर त्याच्याबरोबर आणि ते संबंध ठेवायला काय अडचण आहे? ही काय प्रश्न झाला का महाराज? असल्या प्रकारचा प्रश्न. आता म्हणलं मामा आपली पूर्वी जर जायच्या मागे आहे, आता आपण तिथं घर पाडलेलं आहे, पण लढा भाऊ आता काय लढण्याशिवाय पर्याय नाही. आणि लढणं आपल्या रक्तातच आहे मुळात. मग आम्ही बी सुरुवात केली. मग आम्ही काय लाजतो का लपतो का? आता काय होतंय ते कधी प्रसारित करते ते मला सांग म्हणजे ते मला फोन करून सांगतो बा, पण मी तुम्हाला त्याप्रमाणे सांगेन की बाबा अशा दिवशी प्रसारित करणार आहे. त्या दिवशी तुम्हाला टच केलं ना की तेवढं आपली मुलाखत बघा बा. बाकी काय माझं म्हणणं नाही. आता आपण जाऊ आपल्या स्टोरीकडं. वरिष्ठ पत्रकार राहुल सर मुंबई यांनी ही स्टोरी पाठवली मला आणि सांगितलं की बदलत्या काळात बदलत्या जीवनशैलीत लोकांच्या हा जरा वेगळाच प्रकार घडला आहे, तुम्ही सांगू शकता का? म्हणलं माझ्याकडे काही येऊन द्या, ओलं जळतंय वाळलं जळतंय, येऊन द्या. स्टोरी थोडी अशी विचित्र आहे की इथं काय झालं आहे तुम्हाला इसकाटून सांगतो थांबा. शेतकरी, त्याचा व्यवसाय शेतकरी आहे, अशा एका शेतकऱ्याची स्टोरी आहे. आणि त्याचं नाव आहे सुभाष राणावत. जायचं आहे कुठं? मेरठ, जानी, खुर्द, भूपगडी या परिसरात घडलेली घटना. भूपगडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेली घटना. हा जो सुभाष आहे, ह्या सुभाषला एक धर्मपत्नी. धर्मपत्नी इतकी चांगली की सकाळी उठून अंगण स्वच्छ करून, जाडलोट करून, देवाची पूजा करून, आंघोळ करून पूजा, तुळशीला पाणी घालून, डोक्यावर पदर, तिथं नवऱ्याचं दर्शन. असं तुम्हाला वाटलं असं अशी बात नव्हती. धर्मपत्नी, तिचं नाव आहे कविता. आणि तिचं वागणं कसं होतं हे पण तुम्हाला सांगतो. ही धर्मपत्नी होती पण धर्मानुसार वागत नव्हती. ह्यांचा जो शेजारी शेतकरी, ह्यांचे म्हणजे बांधकरी आपल्या सांगा, शेजारी शेत असलेला माणूस, त्याच्याबरोबर हिचा रंगारंग कार्यक्रम चालू होता. कधी स्वतःच्या ऊसात, कधी त्याच्या ऊसात, कधी दोघांच्याही ऊसात. ही असल्या प्रकारची ही धर्मपत्नी कविताबाई. आता कसं असतं ह्यांचं रईसापासून चालू, पण शेतकऱ्यांना, साईडच्या लोकांना, गावकऱ्यांना हा विषय लक्षात आला होता, कळला होता. फक्त नवऱ्याला तपास नव्हता बा. ही जी कविता हा जो सुभाष आहे, आता कसं असतं बाई एकदा फाकाळली ना की परत दूर जाग्यावर यायला लय अवघड जाते तुम्हाला सांगतो. ती बराच फरक असतो. ती आतली गोष्ट तुम्हाला अजिबात कळायची नाही. वेगवेगळे 2 पुरुष असतात, वेगवेगळ्या पुरुषांचं संबंध करतानाची क्रिया वेगवेगळी असते. माणूस बदलला, विचार कसं बदलतात तसं माणूस बदलला की प्रत्येक माणसाची संबंध काही ना त्यातलं काहीच कळत नाही. संबंधातला सुद्धा कळत नाही अशी बी काही लोक आहेत. आणि त्यांना कुठंतरी सावध करायचं किंवा त्यांना हुशार करायचं आपला प्रयत्न चालू आहे. या घटनेमध्ये ही जी नवरा बायको आहेत यांना 2 मुली आहे आणि मुलगा मात्र लय बारीक आहे. बारीक म्हणजे 5-6 वर्षात, ते काही हिशोबात नाही. पण मोठी जी मुलगी आहे ती विवाहित, लग्न करून गेली. ह्यांना धाकटी एक कन्या आहे.
ह्या धाकट्या कन्येचं नाव कविता, नाही सॉरी कविता सोनम नाव आहे, सॉरी सोनम. आता ही सोनम काय करते बघा. ही सोनम विद्यार्थिनी आहे, मनोहरलाल PJ कॉलेज आणि BAच्या लास्ट वर्षाला आहे. एवढं कळलं. तिने काय केलं, आता कसं असतं वय असतं. तुमच्या माहितीसाठी अजून एक गोष्ट सांगतो. हार्मोन्स हे 7 प्रकारचे स्त्रीचे मेंदूत असतात, 7 प्रकारचे. त्यातले 4 हार्मोन्स हे हॅप्पी हार्मोन्स म्हणून समजले जातात. म्हणजे हॅप्पी हार्मोन्सला जो नवरा जिवंत ठेवीन किंवा जे हॅप्पी हार्मोन्सला तसं वागल, तिच्याशी गोड प्रेमाने अमकं तमकं, ते हॅप्पी हार्मोन्स स्त्रवतात राखतात, त्याप्रमाणे ती बिहेव करते. आणि बरेचसे 80% स्त्रिया हॅप्पी हार्मोन्सच्या प्रभावाखाली त्या चांगल्या असतात. मग डोपामाइन असन, ऑक्सिटोसिन असन, त्याबरोबर 3 हार्मोन्स हे असे आहेत की ते शारीरिक इच्छा जी असती स्त्रीची त्याला उत्तेजना देणार आहे. आता ती ग्रामीण भागात आपण गायला म्हशीला कसं म्हणतो, हिटवर आली, माझाव आली, असं आली. इंग्रजी भाषेत सो हॉट आहे, हॉट असं काहीतरी असतं, तुम्हाला सांगू. तशा प्रकारचा विषय हा. हे 3 हार्मोन्स जास्त स्त्रवलेच नाहीत पाहिजे राखतात. तशी कंडिशन, तसे वातावरण. आणि यांना अनबॅलन्सिंग करण्याचं काम कोण करतं माहिती आहे का? हे डुप्लिकेट पदार्थ, जे भेसळयुक्त अन्न म्हणतो आपण ते. हां, मग ते चिकनच्या रूपातून पोटात गेलेलं असं द्या, प्लॅस्टिकच्या रूपातून, पाण्याच्या स्वरूपात, प्लॅस्टिकच्या दुधाच्या पिशव्या स्वरूपात, दुधात सुद्धा लय भेसळ चालू झाली आता. ते किती बारे कंपनी ह्याला महत्त्व नाही. रतीबाचं दूध मिळलं तर बघा शक्यतो. एखादा बाबा रतीब घालतोय, किटलीत घेऊन येणारा, त्यांनी थोडं पाणी ओतून द्या, पण पाणीच होतीन, ते दुसरे रसायन तर नसते त्याच्यामध्ये, असा विषय असतो. हे 7 हार्मोन्सपैकी 3 हार्मोन्स त्या बाईचे थोडे स्त्रवले असतात. आणि त्यांचं जी हेळकं, त्यांचं जे मेसेज हे पोरीने बघितलं, सोनमनी, कविताबाईचं. आई हे योग्य नाही, गपग तुला काय करायचे, तुझ्या बापाच्याने काय व्हाय ना, त्याच्यामुळं ॲडजस्टमेंट करावं लागते. पोरीने मनात विचार केला, ह्याला आईच आपली शेंदळ तर आपण असं ट्रॅकवर चढून करायचं काय. ज्याला ग्रामीण भागात राजकारणाचा नाद आहे त्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे की आपण मत टाकल्यानंतर निवडून दिला नेता आपल्याला न विचारता बी आपलं खूप सुंदर कोणाखाली जात असन, आपण विचार केला पाहिजे या गोष्टी. अनैतिक राजकारण चालू झालं. तसं इथं सुद्धा अनैतिक त्या पोरीच्या मनात असं वाटलं की मग माझ्या बी काही इच्छा नाही का, म्हणजे तिने मनात विचार केला. पण तिला काही एवढं धाडस व्हायना किंवा काय व्हायना, आवडून जवळ कोणाला, आता खरं सांगतो चांगल्या झाडावर नेहमी माकडं चढतात. हां, जवळ कोणाला केला माहिती आहे का, त्यांच्या घरी दूध घाला एक दूधवाला येत होता. हां, पोरगं चांगलं 22-23 रगाट. हां, म्हशी काना खायला तोडणार, आणून टाकणार, चरा दारा काढणार आणि दूध घालणार सगळी करत. ते बघून राऊंड एक मारला ना, ती सुशिक्षित लोक असतात का, 50,000 पगार, 80,000 पगार, लाख पगार, यांची 2-2 लिटरची रक्कम, ते दही दूध त्यांना बरंच लागत, मोठ्याचं सगळंच मोठं. यांना रतीब मार त्यांनी हेरलं, शेतकऱ्यांनी हेराई, पैसा कुठं येवा नेमका, आणि त्याचा पैसा कसा डिला करता येईल हे बघा भाऊ. मग डिला म्हणजे कसा, चांगल्या मार्गाने बरं का, ते असा व्यवसाय टाकून असं आहे. ती म्हणलं, ते सोनून विचार केला, ही बरं आहे बुवा. हां, ह्यो बालिंगा चांगला आहे, मजबूत आहे, देखणा पण आहे. हां, त्याला काय होते म्हणले आता. मग आईच तशी आहे म्हणले, आपण बी थोडं ॲडजस्टमेंट केलं पाहिजे लाईफमध्ये, असा विषय. कारण शरीराची भूक इथं बघायला काय हरकत नाही. BAच्या लास्ट इयरची पोरगी सोनम, तर तो दूधवाला, त्याचं नाव बिपिन, झाला त्यांचा रंगारंग कार्यक्रम चालू. आता ते फोनचा माध्यम हे ते सगळ्या त्या गोष्टीला हे आता सोपं होऊन गेलेलं लफडी करणं. पूर्वी अवघड होतं. कसं निरोप होता, कार्ड होती, आंतरदेशीय पत्र होतं. काय लोकांना जुन्या माहिती आहे बघा, आंतरदेशीय पत्र, कार्ड, 3 नंबरला असायचं पाकिट, जायचं 8 दिवसात. आता तसलं करायला नाही. फोनचं बटन दाबलं की आता अश्लील येतं. फोनचं बटन दाबलं की नुसतं एक बटन दाबलं तर फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट होती या लगेच तिकडून, हाय हॅलो कसे हात जेवले का, इथून सुरुवात असते. हां, मग मला तुझ्या कुशीत झोपायचे, मला तुला प्रेम करायचे, असं चांगलं उचकून देणारं बोलत आहेत फोनवर. तुम्हाला सांगतो इकडे बुचाकलं जातं आहे. हां, गेलं सपार ओढून, आणि शेवट एंड हा वाईटच. ही लोकांना कळत नाही.
लोक फक्त आता अशी वरवर जगायला बघत आहेत, तात्पुरतं जगायचं, तात्पुरतं हे करायचं. ह्या सोनमनी त्या दूधवाल्याचा रंगारंग कार्यक्रम आता काय भानगड झाली इथं, सारं त्या आईचा एक ठोक्या, त्या पुरीचा एक ठोक्या, दोघा कशा तृप्त झाल्या. बापाने कमावलेलं खायचं आणि नको त्याला सुख द्यायचं, हा कार्यक्रम चालू झाला. नियती बघत असते हो, कुठंतरी थांबलं पाहिजे. कुठंतरी म्हणजे काय होतं तुम्हाला खरं सांगतो, अशी काहीतरी घटना घडते, असं काहीतरी कुणाची बुद्धी फिरण, काही घडण सांगता येत नाही. निमित्त मात्र घडतं आणि क्राईम होतो. ह्या घटनेमध्ये काय झालं, हा जो सुभाष आहे, पोरीचं आणि आईचं मग त्याच्या बायकोचं ह्या मायलिकीचा जो कुटाणा चाललेला आहे, हे त्याच्या कानावर पाडला. हे नीतीचा संकेत असतो. कसा पाडला, गावकऱ्यांना त्याच्या आईचं माहीत झालं होतं, त्याच्या बायकोचं कविताच कोणतरी सांगितलं, थोडं लक्ष दे घरी, असं तसं, तू रानाला रोज पाणी देतो, तू ह्या रानाऐवजी घरच्या रानाला पाणी रोज दे, असं सांगतात काही चार लोक. त्याच्या डोक्यात तर प्रकाशच पडला. त्या आईला म्हणला, विहीर माझी, फुटबॉल माझाच पाहिजे, मोटर माझीच पाहिजे. कुणी आकडा टाकला बा, कुणी फुटबॉल टाकला त्याचा, यांनी चौकशी केली तर त्याला कळून चुकलं की शेजारचा जो शेतकरी, एक तर त्याने एकदा बांध कोरला होता, ट्रॅक्टरने पलटी जरा जास्त कोरली होती. हां, तर त्यांनी आता बांधाचा नियम कसा आहे तुम्हाला सांगतो. बांध जिथं आहे ना, दोन्ही शेतकऱ्यांनी काय करायचं, एकाने बांधावर थाप टाकायची, दुसऱ्याने बांधावर थाप टाकायची, दोघांनी थापी टाकल्या, बांध मंजूर आहे का नाही. तसं करत नाहीत लोक. पाठ काढतात, गावात लावतात, कोरत्यात, त्याचं कोरायचं काम चालायचं. हां, करून तर काय 10 गुंठ कोरणार आहे का. पण त्या बांध कोरणाऱ्याला सुट्टी द्यायची नाही तुम्हाला सांगतो. ते जागीच थांबवायचं. का, त्याला सुट्टी दिली की तो परत अजून आखा बांध ताब्यात घेऊन वावरात गेला बसलाय. अशी लोक आहेत. त्याच्यामुळं बांध करायला सुट्टी नाही. ते शेजारचा शेतकरी आहे, ते म्हणला ह्यात अमक्या तमक्या बरं आहे का, चहायला अवघड झालं म्हणलं. आता कळल्यानंतर कोणता नवरा कसा वागल ही काय सांगता येत नाही. यांनी काय डोकं लावलं, म्हणला हा विषय एवढा नाजूक आहे, नक्कीच पोरीला माहीत असेल. त्या आईला शिव्या दिल्या, हाणमार केली त्या बायकुल तापल्या कविताला, त्या पोरीच्या आईला नवऱ्यांनी. पोरगी सावध, भया माझा दूधवाला कळतो का काय याला आता. हां, बाप तर यांगराठी म्हणली. ही थोडी गप, लगेच फोन केला त्या बिपिनला, तू फक्त दूध घालायची, हां, ती बाकीचा कार्यक्रम करू नको. हां, ते काही दिवस दुसरं दूध घालायचं बंद, हे दूध घालत जातो. लय अवघड. मी सावध आहे. ही दुनिया इतकी विचित्र आहे की शरीर समासाठी लोक कुठल्या थराला जातात काही सांगता येत नाही. आईला दाब खावली की पुरीचं बी त्याला आईने सांगितलं, पुरीचं बी, हां, तुझ्या अवलादीचं आशान, अरे तू नीट आहे का. त्या शेतकऱ्याचा सुभाषचं एक पण मला पटलं की त्याला ह्याचा बोबाटा नव्हता करायचा, गावात चर्चामध्ये करायचं. का, ही आबरू जायचं काम आहे ना. हिच्या विरुद्ध केस बी करता येत नव्हती. फक्त तो म्हणत होता, तिला एक संधी दिली होती आणि ही संधी कॅच करायला पाहिजे होती त्या बाईनी, की आजपासून सगळं सोडून दे, मी तुला माफ केलं. काय हरकत होती का माफ करायला, द्यायचा विषय सोडून बुवा. पण नाही, ते मार वाचासाठी तात्पुरती हा म्हणली, याने विषय सोडून दिला. पण आता तिला उकळलं की सावध झाला आहे. 4-8 दिवस ह्याचं लक्षच. हां, रानात नुसतं पाणी लावून यायचा, ऑटो बसवला. पहिला मोटर चालू, आता मोटर ना, ऑटो डायरेक्ट मोबाईलवर मोटर चालू बंद करता येते, तेच मशीन बसवलं. नवरा घर सोडानाच, तो वॉचमॅनच झाला बा. आता पोरीला हलता येणार, केला घरी. कुठं चालली, शाळेत चालली का, चल मी येतो बरोबर, तिला घेऊन जायचं. हां, काय काम आहे, हां चल, माझ्या पोरीवर लक्ष, बायको लक्ष. 10-15 दिवस गेलं. यांनी दोघी मायलिकीने विचार केला, आपल्या दोन्हींच्या ठोकेकरांना भेटण्यासाठी हा एकमेव अडथळा आहे, मग याचाच काटा काढू ना. पोरगी हा म्हणली, आई तर काय सामील होतीच. एवढं कलियुग बेकार आहे तुम्हाला सांगतो. त्यांनी म्हणले काय कसं करताय, म्हणले बिपिनला सांगते मी, ती दूधवालं. ते बिपिनने एक रोटेपंटर बघितलं खायला माग असलेलं, गुन्हेगारी स्वरूपात, त्याचं नाव आहे अजगर. त्या अजगरला ही कट्टा एक प्रकार असतो. कट्टा म्हणजे ते उत्तर प्रदेशमध्ये ते बनवतात बघा, घरोघर बनवतात गपचिप. कोण आपल्याकडे कसं गावगाव टपरी दिसली की तिथं गुटखा मिळतो. गुटख्याला बंदी आहे का नाही, मिळतो का, कसाही मिळून द्या मिळतो गुटखा. दुसरी गोष्ट, आपल्याकडे कसं प्रत्येक गावात काही नका मिळतं, प्यायचं पाणी स्वच्छ नसून द्या, हातभट्टी मिळते का नाही, कुठं जा. हां, म्हणजे अनैतिकतेचं असं आणि बऱ्याच लोकांचं त्याचं संरक्षण पण असतं. हां, ते थोडं आतला व्यवहार असतो, ते काय दिसत नाहीत पैसे, असा विषय.
तसं त्या मेरठमध्ये बरीच अशी गावं आहे की तिथं कट्टे मिळतात. त्या कट्ट्यामध्ये सिंगल बोर म्हणजे एका गोळीची ह्या एकच गोळी सरकवायची, पण फार पॉवरफुल असते. ती शूट केल्यानंतर उलगाडायचा, परत दुसरी घालायची, परत वेळ लागतो. पहिली गोळी जर पॉईंटमध्ये कुठं डोकं, हृदय, किडनी एखाद्या ह्याच्यात शिरली परफेक्ट, त्याला पॉईंट म्हणतात. दुसरीची गरज पडत नाही, इतकी पॉवरफुल असतं ते. त्या अजगरने शेती गेला सकाळच्या पारी शेतकरी सुभाष मारली ना त्याला गोळी पाठीमागून. किडनीतून आरपार झाली, ती पाठीमागून मारली होती, पाठणीतून. दुसऱ्या दिवशी खलास. आता पोलिसांचा एक इथं नालायकपणा झाला आहे ते सांगतो. गोळी लागल्यानंतर 16 तास ती व्यक्ती हॉस्पिटलमध्ये जिवंत होती, स्टेटमेंट देण्यासारखी होती ना. मग पोलिसांनी ते जाऊन त्याचा जिवंतपणे जबाब घ्यायला पाहिजे होता का नाही, तुम्ही सांगा आता. असा विषय असतो. म्हणजे कसं होतं, कुंपणच जर शेत खायला लागलं, दाद मागायची कोणाकडं. हा, हे प्रकार बिघडणार आहे. लोकांची टाळकी हलत्यात ना, याला हेच कारण तुम्हाला सांगतो. जे आपल्या रक्षणासाठी जे आपल्या पैशाने पगार होत्यात ना, ह्या अवलादीसुद्धा नीट नाहीत. हे सुद्धा असा कलियुगाप्रमाणे नुसता पैसा 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 पैसा. थांब, मिलेंगा सबको बराबर मिलेंगा. नियतीचा न्याय सगळ्याला मिळतो. हा, ते सुट्टी नाही कोणाला इथं. हा, कायदा व्यवस्था काय करू शकत नाही यांचं, पण नियती असते. लय अति केलं नाही त्याची माती झाल्याशिवाय राहणार नाही. हा, किती कमव तू. काच काटून एवढा चारी खिसा असं मूड पडलं नोट मी स्वतः पाहिलेत लोकांच्या, काही लाच म्हणून घेतलेल्या अशा चुरगळलेल्या नोटा. बायको आहेच पासून व्यवस्थित बंडल बांधायला. लय अवघड जगाच. मग आता ह्या घटनेमध्ये गोळी घातल्यानंतर पोलिसांनी स्टेटमेंट घेतलं नाही, ती मेलं सुभाष. मग पोलीस गेले, त्यांनी ते डेड म्हणून डिक्लेअर केलं होतं. सगळा अज्ञात व्यक्ती विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. ते कायदेशीर. काय नाटक, मायलेकीचं रडायचं. बायको तर दोनदा बेशुद्ध, इंजेक्शन द्या. लोक असतातच बाया वारा घाला तिला इंजेक्शन द्या, तिला झोपून द्या, तिला काय लय दुःख झालं तिला. पुरी त्याच्याहून पप्पा, तिला अवघड असतं. पप्पा कशाचा, दूधवाल्याचा गप्पा आणि पप्पा कायचा, ते पुरीची ती तारा. लोकांना वाईट झालं. पण गावकऱ्यांना बऱ्याचशा माहीत होतं की ह्याला त्या शेजाऱ्याचा काहीतरी अँगल असला पाहिजे. हा, म्हणजे कोण, त्या कविताचा बांधकरी, ते लफडक होतं ते असला पाहिजे. आणि ते सुद्धा ह्या कटात सामील होता, हे लय महत्त्वाचं. पोलिसांनी काय केलं, आता कसं आहे, पोलिसांच्या हातात डिजिटल मीडिया आहे. त्यांनी सगळ्याचे कॉल रेकॉर्ड, त्या दोघींचे पण, त्याच्यानंतर ते व्हॉट्सअप, फेसबुक काय असेल त्याच्यावरची ती लिहिलेलं एक तर सापडलं भाऊ. त्याच्यात स्पष्ट त्या कविताला त्या कविता नाही, त्याची पोरगी सोनमला एक मेसेज आढळला बिपिनचा, ते दूधवाल्याचा. काम झालं आहे, काळजी करू नका. तिचा रिप्लाय होता, मला फार वाईट वाटते, पप्पांना जायला नव्हते पाहिजे. मला वाटते काय, आता सगळा विषय संपलेला आहे आणि तुझ्यासाठी मी आहे ना, माझ्या दुधासकट. हा, म्हणजे असंही ठोके कर, ती साथून करतात. काही लोचा झाला म्हणजे कशाचा लोचा आणि कशाचा कोच्या. पोलिसांनी हिस्ट्री काढली, त्यांना ही संशयास्पद आहेत, उचला म्हणले की ते काय लेडीज कॉन्स्टेबल पांदा मायलिकी धर्मनिष्ठ एकनिष्ठ असलेल्या त्या उचलल्या. ते 2 ठोके गावणारच, त्यात काय वाद नाही. ते एवढं पळून जाणार शेतकरी सोडून, शेती सोडून. 2 ठोके दुधावाला म्हशीच्या धारासकट उचलला. म्हैस सोडून दिली, बादली बाजूला ठेवली, म्हणले चला, लुंगी घातली ना, लुंगी उचला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो अजगर आहे हा 2 दिवसानंतर पकडण्यात आला. घटना घडली या 23 जून या रोजी गोळी घालण्याची. आणि यांना 8 दिवसात आरोपी अटक केले सगळे. यांनी ते कबूलही केलं. घटनास्थळावरून पोलिसांनी एक लय महत्त्वाचं, आपण त्याबद्दल कधी बोललो नव्हतो, त्याला म्हणतात फुटप्रिंट पुरावे. हे जो अजगर होता गोळी घालणारा, त्या मातीमध्ये त्याच्या बुटाचे जे ठसे होते ते उमटले होते स्पष्ट. आणि ते फुटप्रिंट पोलिसांना मिळाले. त्याच्याकरता तो बुटही जप्त केला आणि ते फुटप्रिंट मॅच झाले. हा एक म्हणजे जिवंत पुरावा म्हणून समजला जातो कोर्टात. फुटप्रिंट, ते पायाचे ठसे, त्या बुटाचे नक्षी, हे सुद्धा ताब्यात घेतलं गेलं. न्यायालयीन कोठडी आधी 3 दिवस पोलीस कोठडी होती, नंतर न्यायालयीन कोठडी 11 दिवसाची त्यांना आत्ता मिळालेली आहे. ती जात्यान कशी काय ना, ह्या सगळ्या गदारोळामुळे एका गोष्टीकडे तुमचं लक्ष नाही, माझं लक्ष नाही,
पण नियतीचं आहे. एक गोष्ट लय वाईट झाली. साला ती बारकं पोरगं आहे ना, त्याचा बाप मारला, आई बहीण गेली. त्या पोराची जबाबदारी जी थोरली विवाहित मुलगी आहे त्या मुलीने आत्ता घेतली आहे. त्याचं बाप, तो पोरका झाला आणि बाप नसणं काय असतं, ज्याला बाप नाही त्याला विचारा. लाईफमध्ये काही असून द्या नसून द्या, पण लढ रे मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारा बाप पाहिजे. रामकृष्ण हरी.